नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठी घडामोड। उदय सांगळे सुनीता चारोस्करांची पक्षातून अकालपट्टी। दिंडोरी मतदारसंघातून लढवली होती विधानसभेची निवडणूक। विधानसभेच्या वेळी माझ्या मतदारसंघामध्ये बंडखोरांवर कारवाई न करता पदाच्या रूपात शाब्बासकी। बंडखोरांना पक्षात घेण्यावरून किशोर पाटलांची भाजपवर टीका। नागपूरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध पण कुशल मानव संसाधनांचा मोठा तुटवडा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। पुण्यातील जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून सुरू होणार। मोहोळ आणि धंगेकर यांच्या वादानंतर अखेर बोर्डिंग सुरू होणार। रायगडच्या कर्जतमध्ये महायुतीमध्ये फूट। अजितदादांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष एकत्र येणार। स्थानिक पातळीवर नेत्यांचा हा महत्त्वाचा निर्णय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर विमानतळावर माध्यमांशी बोलणं टाळलं। पत्रकारांनी उद्धव ठाकरेंसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला एकनाथ शिंदे यांनी बोलताना कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या। कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी। विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी 7 लाखापेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल। पंढरपुरात विठुनामाचा गजर। हिंगोलीच्या नरसी नामदेव नगरीमध्ये भाविकांच्या उपस्थितीमध्ये भव्य दीपोत्सव साजरा। नामदेव महाराजांच्या जन्मतिथी आणि कार्तिक एकादशीच्या निमित्तानं सोहळा। विद्युत रोषणाई, फुलं आणि दीप प्रज्वलित करत आकर्षक सजावट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं संत पूजन। राज्यातील सकल संत वंशज फडकरी ज्येष्ठ कीर्तनकार यांची विशेष उपस्थिती। विठुरायाच्या शासकीय महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संत जनांच्या भेटीला। कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये 7 लाख भाविक दाखल। पंढरीमध्ये सर्वत्र हरिनामाचा जयघोष सुरू। मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदी, वाळवंट या ठिकाणी भक्तांची मांदियाळी। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिरामध्ये फुलांची सजावट। पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा मोठा सोहळा। दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी। कार्तिकी एकादशीची महापूजा एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडणार। नांदेडच्या वालेगावकर या दाम्पत्याला वारकरी होण्याचा बहुमान। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महापूजा करण्याची संधी मिळाली। पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। सजावटीसाठी 5 टन देशी विदेशी फुलांचा वापर। अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग 4थ्यांदा निवड। निवडणुकीमध्ये पवार यांचं नेतृत्व पुन्हा अधोरेखित। क्रीडा, पायाभूत सुविधा, खेळाडू कल्याण आणि पारदर्शकतेसाठी ते पुढचे 2 वर्ष अध्यक्षपदावर असतील। अखेर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक बिनविरोध। नितीन गडकरी आणि प्रफुल्ल पटेलांची मध्यस्थीला यश। 2 वर्षांसाठी अजित पवार तर पुढचे 2 वर्ष केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असतील अध्यक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातून उद्यापासून सलग 5 दिवस बैठका। आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक। तर 3 ते 7 नोव्हेंबरला मुंबईतील वरळी डोम येथे बैठकीचं आयोजन। महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये उद्या भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद। महाविकास आघाडीचा मोठा भांडाफोड करणार। महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा। मंत्री आशिष शेलार पत्रकार परिषद घेत भांडाफोड करणार। शिवसेनेच्या बंडखोरीनंतर नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर हे गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये 3 दिवस जेवले नव्हते असा किस्सा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितला। तर तो किस्सा खरा होता अशी प्रतिक्रिया आमदार कल्याणकर यांनी दिली। माजी खासदार नवनीत राणांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी। अब्दुल नावाच्या व्यक्तीने अश्लील शब्द वापरत धमकी दिली। राजापेठ पोलिसांच्या वतीनं गुन्हा दाखल आणि तपासही सुरू। सांगलीच्या जतमध्ये गोपीचंद पडळकरांचे बॅनर फाडले। पडळकरांनी केलेल्या विकास कामांसंदर्भातले बॅनर फाडले। आक्रमक पडळकर समर्थकांनी केलं रास्ता रोको आंदोलन। आंदोलनानं काही काळासाठी वाहतूक ठप्प। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाला खिंडार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ। कालच्या मोर्चामध्ये मोठी निष्क्रियता। 2 नेते हॉटेलमध्ये गर्दी जमवण्याची वाट बघत होते। सत्याचा मोर्चाबाबत मराठी भाषा मंत्री उदय सामंतांची टीका। बीडचे आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या वागणुकीमध्ये सुधारणा करावी। आमदारांनी तक्रारी
वाढवायच्या का दूर करायच्या, आम्ही त्यांच्याविषयी एक शब्दही वाईट बोलत नाही. माजी आमदार भीमराव धोंडेंचं धस यांना प्रत्युत्तर. महाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादीकडून निषेध. पोलिसांनी सखोल चौकशी करत सत्य समोर आणावं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंची मागणी. मतदार याद्यांबाबत ठाकरेंची सेना आक्रमक भूमिकेमध्ये. ठाकरेंची शिवसेना सोसायट्यांमध्ये मतदार याद्या लावणार. दुबार मतदार आणि नावं तपासण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका. मंत्री भरत गोगावलेंना सुनील तटकरे यांच्याकडनं दे धक्का. महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. उमरग्यामध्ये बॅनरबाजीतून भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर. जिल्हा उपाध्यक्षाच्या वाढदिवसाच्या बॅनरवर ठराविक फोटो लावल्यानं गटबाजीची चर्चा. आम्ही जेवढ्यांनी फॉर्म भरले होते तेवढ्या सगळ्यांनी माघार घेतली, त्यामुळे निवडणूक घेण्याचा प्रश्नच नव्हता. महाराष्ट्र असोसिएशन अध्यक्षपद बिनविरोध. निवडणुकीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण. 30 जूनला कर्जमाफी न केल्यास 1 जुलैला हंगामा होईल. बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा. कर्जमाफी होईपर्यंत महायुतीला बदनाम करू नका, बच्चू कडू यांचं राज्यातील शेतकऱ्यांना आवाहन. पुन्हा मुंबई महानगरपालिकेवर महापौर होऊ दे, उद्धव ठाकरेंचं गाऱ्हाणं. संघर्ष म्हटलं की मराठी माणूस मागे हटत नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी घेतली महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणी एसआयटी गठीत करावी. जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींसोबत थेट संवाद. भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका. मुंबई आणि मराठीसाठी काय केलं, एकतरी काम दाखवावं असं आव्हान अमित साटम यांनी ठाकरे बंधूंना दिलंय. रावसाहेब दानवेंच्या नातवावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा दाखल. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करत फसवल्याचा आरोप. आम आदमी पक्षाचे कुर्ला विधानसभा नेते राजू थोरात यांचे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंच्या हस्ते राजू थोरात यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा देखील पक्षप्रवेश. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मतदारसंघाचे भाजपचे आमदार केवलराम काळे यांची नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळ संचालकपदी निवड करण्यात आली. यावेळी आमदार काळे यांचं आदिवासी शेतकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यामध्ये 10,000 बोगस मतदार याद्यांमध्ये घोटाळा करून हे सरकार सत्तेमध्ये. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा पराभव सत्ताधाऱ्यांना दिसत होता. अनिल देशमुख यांचा पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यांवर आरोप. कोल्हापुरातील कॉम्रेड उदय नारकर यांना जीवे मारण्याची धमकी. घरामध्ये घुसून तुम्हाला मारू अशा पद्धतीची धमकी. अज्ञात व्यक्तीची फोनवरून धमकी. कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. काँग्रेसला भाजपमध्ये प्रवेश देणार नाही, त्यांना पक्षात घेऊन पक्ष संपवायचं नाही. सार्वत्रिक निवडणुकांच्या संदर्भात सुजय विखे पाटलांची महत्त्वाची प्रतिक्रिया. भाजपच्या मूक मोर्चाच्या आयोजकावर गुन्हा दाखल. अनधिकृत मोर्चा काढल्यानं गुन्हा दाखल. बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी आणि आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. आमदार बालाजी कल्याणकर यांनी जेवण सोडलं. 3.5 वर्षापूर्वीच्या बंडखोरीचा गौप्यस्फोट. मंत्री शिरसाट यांनी सांगितला बंडखोरीचा किस्सा. तुलसी विवाहाच्या निमित्तानं सिंधुदुर्गात बाजारपेठांमध्ये गर्दी. विवाहासाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या. धार्मिक परंपरेनुसार आजपासून लग्न सराईचाही शुभारंभ. सिंधुदुर्गात तुलसी विवाह उत्साहात संपन्न. संध्याकाळनंतर पारंपरिक विधीनं देव ब्राह्मणांच्या साक्षीनं उपस्थित शुभ विवाह सोहळा संपन्न. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी नसून शब्दांचा खेळ. देवाभाऊ तुम्ही कुणाला वाचवतायत म्हणत मेहबूब शेख यांचा खोचक सवाल. कल्याण माळशेज मार्गावर शहाड पुलावरील वाहतूक बंद. 3 ते 23 नोव्हेंबरपर्यंत डांबरीकरणाच्या कामासाठी वाहतूक बंद. वाहतूक पोलिसांनी काढली अधिसूचना. इचलकरंजीमध्ये सहाय्यक तलाठी ऑन ड्युटी फुल टाईट. आमदार राहुल आबाडे यांनी मद्यधुंद तलाठ्यावर कारवाईची मागणी केली. शिरूर तालुक्यामध्ये स्वाती पाचुंदकर यांच्या महाकाल देवदर्शन संवाद यात्रा दरम्यान पुणे अहिल्यानगर मार्गावर अज्ञात टोळक्यानं केली दगडफेक. घटनेमध्ये 4 वाहनांचं नुकसान. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी. अकोल्यातील शिरल्याच्या मामाभाच्यानं घडवला इतिहास. एकाच वेळी दोघंही झाले क्लास 1 अधिकारी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोघांना घवघवीत यश. गडचिरोलीमध्ये दुचाकीने प्रवास करत सीओ सुहास गाड यांनी गाठला दुर्गम भाग. मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल गावांना दिल्या भेटी. फलटण आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र एसआयटी स्थापन करून निपक्षपातीपणे तपास करण्याचे आदेश द्यावेत. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या भावाचे आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक रस्ते पावसाळ्यामध्ये खराब, खड्ड्यांमध्ये वाहनं फसत असल्यानं सामान्य प्रवाशांना मनस्ताप. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा. मीरा भाईंदरमध्ये श्रीमद भागवत कथा महोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कलश यात्रेचं आयोजन. हजारो महिलांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि भक्तिभावानं काढली शोभायात्रा. पुण्यातील गळुंचे गावात भाविकांनी अनुभवला काटे बारसता थरार. 300 वर्षांपेक्षा अधिक काळापासूनची जुनी परंपरा. परभणीच्या ब्राह्मण गावामध्ये दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न. विविध आजारांवर तपासणी आणि निदान शिबिराच्या माध्यमातून आरोग्य जागृती करण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न. स्थानिकांकडून कौतुकास्पद कामगिरी. महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी बाह्यरुग्ण विभाग 7 ते 13 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवला जाणार. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनंत मुळे यांची माहिती. शिर्डीत साई दरबारी कार्तिक एकादशीच्या निमित्तानं साईंना तुळशी माळेचा शृंगार तर साई प्रसादालयामध्ये भाविकांना 10 टन खिचडीचा महाप्रसाद. बेकायदेशीर रस्ता रुंदीकरणाच्या विरोधामध्ये 200 शेतकऱ्यांची उच्च न्यायालयामध्ये धाव. छत्रपती संभाजीनगरात भूसंपादन न करता मावेजा न देता रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात. मोबदला देऊन पुढची कामं करण्याची मागणी. पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. मुळा मुठा नदीपात्रामध्ये उतरत आंदोलन. गावातील विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन. पुणे पोलीस आयुक्तालयातून बनावट आयपीएस अधिकाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपी सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील रहिवाशी. कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम रखडलं. 4 नोव्हेंबरपासून कलाकार निषेध आंदोलन करणार. 1 तास कलाविष्कार सादर करत निषेध करणार. कलाविष्कार सादर करत महापालिकेचा करणार निषेध. ठाण्यामध्ये होतंय मोठं बिझनेस हब. तब्बल 176 गावांचा होणार कायापालट. लवकरच ग्रोथ सेंटरचीही उभारणी केली जाणार. रोहित आर्यवरील गोळीबार प्रकरण. गोळीबार करण्याचा निर्णय परिस्थिती पाहून. एपीआय अमोल वाघमार यांच्या जबाबात माहिती. मनमाड ते मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा 50वा वाढदिवस साजरा. भल्या पहाटे रेल्वे कर्मचाऱ्यांनी केक कापत केलं सेलिब्रेशन. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी तपासाची सूत्र. एसआयटीकडे सायबरकडून डेटाची तपासणी तर पीएसआय बदने आणि बनकरला न्यायालयीन कोठडी. दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. यवतमाळमध्ये शिवभोजन थाळीचा निधी रखडला. 45 शिवभोजन केंद्र संचालक आर्थिक संकटामध्ये. स्वखर्चातून उसनवारी घेत केंद्र चालवण्याची वेळ. वायू प्रदूषण हे सायलेंट महामारी. कोरोनापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू. एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेर यांची माहिती. पालिकेनं म्हाडाचे 13 वर्षात 130 कोटी रुपये थकवले. पालिकेनं उपकराची रक्कम म्हाडाला दिली नाही. दक्षिण मुंबईत सुमारे 13,000 उपकर प्राप्त इमारती. छत्रपती संभाजीनगरातील एमबीबीएस विद्यार्थी अपघाती मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठाकडून 76,70,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर. वारसांना 76.70 लाखांची वाढीव भरपाई. नवी मुंबईमध्ये एनआरआय पोलीस ठाण्याच्या वतीनं एकता दौड वॉकथॉनचं आयोजन. तर शहरातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत सुमारे 750 नागरिकांनी घेतला सहभाग. पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. मुळा मोठा नदीपात्रामध्ये उतरत केलं आंदोलन. गावातील विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन. प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या विरोधामध्ये अपमानास्पद पोस्ट. फेसबुक पेजवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुसळधार पावसानं चंद्रपूरला झोडपलं. अनेक पिकांचं नुकसान. अतिवृष्टीचे पंचनामे प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा जोरदार पावसाचा तडाखा. शेतकरी हवालदिल. बुलढाण्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. शेतीचं नुकसान. शेतकरी पुन्हा संकटामध्ये. सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
अवकाळी पावसानं महाबळेश्वरमधील प्रतापगड चतुर्बेट भागातील भातशेतीचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल, तर महाबळेश्वर पश्चिम भागातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसानं भातशेती पाण्याखाली. राजापूर, लांजा, रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वर भागामध्ये भातशेतीचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान पाहून बळीराजाची चिंता वाढली. अवकाळी पावसानं महाबळेश्वरातील प्रतापगड चतुर्बेट भागातील भातशेतीचं नुकसान. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. बिद्री कारखाना परिसरातील ऊसतोडी बंद पाडल्या. या हंगामात ऊसाला पहिली उचल 3751 रुपये असावी या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी ऊसातच मांडला ठिय्या. वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू असताना शेतकऱ्यांसमोर नव्या आर्थिक अडचणी उभ्या. रासायनिक मिश्र खतांच्या दरामध्ये प्रतिबॅग 50 ते 100 रुपयांनी वाढल्यानं रब्बीचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता. अतिवृष्टीनं वाशिम जिल्ह्यातील पारंपरिक पिकांचं नुकसान. पाऊस आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानं आले पिकाचंही नुकसान. अतिवृष्टी, पाण्याचा ताण आणि रोगराई या तिहेरी संकटाने यंदा पिकाचा खर्चही निघेना. बळीराजाची चिंता वाढली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हमीभाव केंद्र बंद असल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा. राज्य सरकारनं तात्काळ दखल घ्यावी, शेतकऱ्यांची मागणी. पुण्यातील पिंपरखेड बिबट्या हल्ला प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाचं कार्यालयच पेटवलं, तर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव सदृश्य परिस्थिती. धुळे शहरातील प्रभाकर थिएटर समोर असलेल्या हॉटेलला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. मानखुर्द उड्डाणपुलावर ऑइल टँकरचा भीषण अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडला, तर मोठी दुर्घटना टळली असून क्रेनच्या सहाय्यानं टँकर बाजूला करण्याचं काम सुरू. सिंधुदुर्गमधील सावंतवाडी कोलगाव येथे मद्यधुंद कार चालकाची दुचाकीला जोराची धडक. या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी. पालघरच्या जव्हार मोखाडा ग्रामीण भागामध्ये आरोग्य सुविधेचा बोजवारा. रुग्णांसाठी असलेला बेडवर श्वान झोपतानाचा व्हिडिओ समोर. नागरिकांकडून संताप व्यक्त. भारतामध्ये ड्रग्ज फॅक्टरी चालवणारा वॉन्टेड बाटला शेरा दुबईतून गजाळ, तर रेड कॉर्नर नोटीस जारी. 5 गुन्ह्यांमधील आरोपीला मुंबई पोलिसांनी केलं जेरबंद. नंदुरबारच्या चिखली बुद्रुक गावात पोलिसांची छापेमारी, तर 10 खोके विदेशी दारू केली जप्त. तब्बल 5,76,000ची विदेशी बनावटीची दारू जप्त. कल्याणच्या आंबिवलीतील इराणी वस्तीमध्ये राहणाऱ्या फरार चोर फिल्मी स्टाईलनं जेरबंद. कल्याणच्या खडकपाडा आणि मुंबईतील गोवंडी पोलिसांची संयुक्तरित्या कारवाई. 3 पाणी जुगार अड्ड्यावरील आरोपींवरील कारवाई टाळण्यासाठी 70,000ची लाच घेताना 1 जण जाळ्यात. पोलीस आणि इस्मावर हुपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा, तर कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या अंजनडोह शिवारामध्ये वैयक्तिक वादातून 51 वर्षीय महिलेची हत्या. कान दुखीसाठी रुग्णालयामध्ये गेलेल्या महिलेचा मृतदेह दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या कडेला आढळला. धारदार शस्त्रानं वार करणाऱ्या आरोपीला देखील अटक. परभणीत महिलांच्या पर्स हिसकावणाऱ्या 2 अल्पवयीन बालकांना नानलपेठ पोलिसांनी पकडलं. मोबाईल, रोकड आणि वाहनासह एकूण 1,33,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. कोल्हापूरच्या लक्षतीर्थ वसाहतीमध्ये बांधकामावरून वाद आणि दगडफेक. दाम्पत्यासह मुलगी जखमी. उपचारासाठी जखमीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. हिंगोलीमध्ये अवैध वाळू बंद करण्याचं निवेदन देणारा हाच वाळू माफिया निघाला. जिल्हाधिकाऱ्याला तक्रार देणाऱ्याला अवैध वाळू वाहतूक करताना पकडलं. वाळूचे 2 टिप्पर जप्त. महसूल विभागाची कारवाई. ठाण्यामध्ये नव्या कपड्याच्या आड गुटख्याची तस्करी. वाहतूक विभागाच्या तपासणी दरम्यान संशयास्पद माल निदर्शनास. तब्बल 58,12,000चा साठा कासार वडवली पोलिसांकडून जप्त. आरोपीला 5 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी. चंद्रपूरच्या मूल मार्ग लोहारा येथील हॉटेल ताडोबा अतिथी इन येथील कुंटण खाण्यावर धाड टाकत महिलेची सुटका. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. लकी उर्फ लक्ष्मण रामसिंह शर्मा नावाच्या आरोपीला पोलिसांनी केली अटक. 140 रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना अटक. चंद्रपूरमध्ये 2 मुद्रांक विक्रेत्यांना शासकीय शुल्कासह अतिरिक्त 140 रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागानं केली अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावलं. छत्रपती संभाजीनगरातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद.
10 ते 12 महिलांकडून एक कुटुंबाला घरामध्ये घुसून मारहाण. बीडच्या केज तालुक्यातील नांदूर घाट परिसरातली घटना. जागेच्या वादातून मारहाण झाल्याची माहिती. बीडच्या गेवराईमध्ये 1,37,00,000चा गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. चकलंबा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 8 दिवसात दुसरी कारवाई. चकलंबा पोलिसांमध्ये उशिरा गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये एका आरोपीचा मृत्यू. ठाणेदारासह 9 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. अमरावतीमधील चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यातील घटना. पोलीस दलामध्ये एकच खळबळ. पुण्यातील गणेशकाळे हत्या प्रकरण. हत्या प्रकरणातील दुसरा व्हिडिओ समोर. बोबदेव घाट रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर गोळीबार. छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची घटना. एका आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटर नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घातला. तर या प्रकरणात अहमदाबादचा 22 वर्षीय राजवीर वर्मा हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचं समोर आलं. पिंपरी चिंचवडमध्ये प्रेयसीवर प्रियकरानं केला हल्ला. प्रेयसीचा दुसऱ्यासोबत संबंध असल्याच्या संशयानं हल्ला. प्रियकरानं मित्राच्या मदतीनं केले चॉपरनं वार. सोलापूरच्या दागिन्यांच्या दुकानामध्ये दरोड्याचा प्रयत्न. विजापूर रोडवरील घटना. फिल्मी स्टाईल दरोड्याचा प्रयत्न. दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांना धमकावत सोनं लुटण्याचा प्रयत्न. ओटीपी मेसेजेसचा भडीमार करून मोबाईल हॅक. तर 1.97 लाखांची फसवणूक. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील घटना. आणखी 4 जण वंदे भारत रेल्वेच्या ताफ्यामध्ये. तर 4 रेल्वे भारतमुळे कर्नाटक, केरळ आणि दिल्लीतील जनतेला होणार याचा मोठा फायदा. दिल्लीतलं प्रदूषण ठरलं जीवघेणं. वर्षभरात 17,000 नागरिकांचा मृत्यू. 1 जुलैपर्यंतच्या यादीमध्ये नाव असेल तरच मतदान. राज्य निवडणूक आयोगाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र. विनोदी अभिनेते अरुण कदम यांनी अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस केला साजरा. वांद्रे केबी भाभा रुग्णालयामध्ये दाखल. रुग्णांना फळ वाटप करत आपला वाढदिवस त्यांनी साजरा केला. अंबानी कुटुंबियांचा ताफा डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये दाखल झाला होता. साऊथ आफ्रिका आणि टीम इंडियाचा अंतिम सामना पाहण्यासाठी अंबानी कुटुंब डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये. कबुतरांच्या मुद्द्यावरून जैन समाजामध्ये फूट. उद्यापासून आझाद मैदानावर जैन समुदायाचं उपोषण. सुरुवातीला कोलाबा जैन मंदिर ते आझाद मैदान निघणार मोर्चा. मोर्चानंतर आझाद मैदानामध्ये सुरू होणार उपोषण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.